नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता श्रावण महिना चालू झाला आहे आणि श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार आहे आणि त्याच दिवशी आहे नागपंचमी. म्हणजे दोन्ही पण योग एकत्र जुळून आले असल्यामुळे आपली एखादी कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण बऱ्याच सेवा उपाय करत असतो. पण श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे. तर या महिन्यामध्ये आपण भगवान भोलेनाथासाठी उपवास करत असतो, पूजा करत असतो आणि जे धार्मिक कार्य या महिन्यामध्ये विशेष करून महत्त्व दिले जाते. तर आता श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथाच्या आपण ज्या सेवा करत असतो तर त्यामध्ये मग आता भगवान भोलेनाथाचा आपण उपवास केला तर आपल्यावरती त्यांची कृपादृष्टी राहावी. तर या महिन्यामध्ये आपण श्रावण सोमवारच नाही तर श्रावण शनिवार, श्रावण गुरुवार यांचा पण आपण उपवास करत असतो. तर आता श्रावण महिन्यामध्ये जे सण असतात तर सुरुवातीला जो येणारा सण आहे तर तो नागपंचमी आणि पहिल्या सोमवारी नागपंचमी आली आहे आणि त्यानंतर रक्षाबंधन असते, तर परत मंगळागौर असते. तर असे जे विविध सण आहेत तर ह्या श्रावण महिन्यामध्ये येत असतात. तर आपण श्रावणामध्ये भगवान भोलेनाथाचं व्रत केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते. शिवलिंगावरती आपण पाणी, दूध, बेलपत्र, धोत्रा, त्याचप्रमाणे फूल, फळ, मध आणि प्रत्येक सोमवारची जी शिवामूठ आहे तर हे आपल्याला अर्पण करायचं आहे. आता सोमवारचे व्रत करून आपण भगवान शंकराची पूजा केल्यामुळे आपल्या ज्या आपण काही इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्ण होत असतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सोमवारच्या दिवशी सकाळीच घरी आणायचं आहे एक फळ. आता एक फळ म्हणजे आता या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल की हे जे फळ आहे तर हे प्रत्येक देवांना जे आवडणारे असते, प्रत्येक देवांचं फूल म्हणा, फळ म्हणा, प्रत्येक देवांचं वेगवेगळी आवड आहे. त्यामुळे हे धोत्र्याचं जे फळ आहे तर हे फळ आपल्याला आणायचं आहे आणि या फळाचा आपल्याला कशा पद्धतीने उपाय सेवा करायच्या आहेत तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. तर आपल्याला काय करायचं आहे, सकाळी 12च्या आतच हा उपाय आपल्याला करायचा आहे. म्हणजेच की सोमवारच्या दिवशी धनप्राप्तीसाठी म्हणा किंवा नोकरीसाठी आपण हा उपाय करू शकता किंवा घरामध्ये मानसिक ताणतणाव असेल त्यासाठी पण तुम्ही हा उपाय करायचा आहे किंवा शारीरिक अडचणी असतील काही ना काही किंवा आर्थिक समस्या आहेत ज्यासाठीही असेल तर ते पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे. आता प्रत्येक देवतांचे फूल म्हणा, फळ म्हणा हे वेगवेगळे आवड असते. आता धोत्रा जे आहे तर हे महादेवाला सगळ्यात जास्त प्रिय आहे, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यामध्ये धोत्र्याचं जे फूल आहे, धोत्र्याचं फूल किंवा मग फळ हे पण अत्यंत प्रिय आहे आणि जिथे कुठे असेल ते घेऊन आपल्याला घरी यायचं आहे. जर नसेल तर मग जवळपास किंवा बाजारामध्ये म्हणा, हे सर्व आता या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला आता बरेच लोक विकण्यासाठी बाजारामध्ये बसत असतात तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे सहज उपलब्ध होईल तिथून. आता घराच्या आजूबाजूला जर तुमच्या जवळपास झाड असेल तर मग तिथून पण तुम्ही आणलात तरीही चालेल. घरी आणल्यानंतर अगोदर काय करायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यावरती नंतर आपल्याला काय करायचं आहे, गंगाजल असेल तुमच्याकडे तर तुम्ही गंगाजल आवर्जून टाकायचं आहे किंवा गंगाजलाने धुवून घेतलात तरीही चालेल. एक प्लेट घ्यायची आहे आपल्याला आणि त्यामध्ये हळद आणि थोडंसं त्यात पाणी टाकून म्हणजेच की एकत्र करून ते जे फळ आहे तर त्यामध्ये ते फळ ठेवायचं आहे आणि धोत्र्याचं जे फळ आहे तर त्यात ठेवायचं म्हणजे बुडवायचं आहे. आणि पांढरे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. आता तांदळावरती हे जे फळ आहे तर हे फळ आपल्याला ठेवायचं आहे आणि हे फळ आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे. त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, देवघरामध्ये धूपदीप लावायचं आहे, अगरबत्ती लावायचं आहे आणि मगच हे फळ आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे. हे फळ देवघरामध्ये ठेवल्यानंतर त्या फळाला आपल्याला हळदी कुंकू, धूप, भस्म असेल तर मग भस्म लावायचं आहे. कारण की भस्म हे शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे. हळदी कुंकू फक्त आपण फळाला अर्पण करायचं आहे. कारण की शिवलिंगाला हळदी कुंकू जे आहे तर ते हळदी कुंकू महादेवाला चालत नाही, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, तिथे बसून आपल्याला 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. आता कालभैरवाष्टक हे भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी केले जाते. तर आता हे जे फळ आहे तर हे फळ आपल्याला मग काय करायचं आहे,
आता बऱ्याच वेळा काय होतं की कालभैरव अष्टक प्रत्येकाला येईनच असे नाही किंवा माहिती असेलच असे नाही. तुम्ही यूट्यूबवरती सर्च केलात तर कालभैरव अष्टक यूट्यूबवरती त्याचे व्हिडिओ तुम्हाला सहज उपलब्ध होतील. नंतर मग हे फळ जे आहे तर आपल्याला दिवसभर तिथेच ठेवायचं आहे. आणि 4 नंतर आपल्याला काय करायचं आहे, एक देवपूजेतलं पांढऱ्या रंगाचं आपल्याला वस्त्र घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तांदूळ आणि हे जे फळ आहे तर हे फळ आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे. आणि एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. आणि जिथे कुठे भगवान भोलेनाथाचं मंदिर असेल तर आपल्याला तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर अगोदर काय करायचं आहे, जे तांब्या भरून तुम्ही जल घेतलं आहे तर ते मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगावरती जल आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर बेलपत्र तुम्ही घेऊन गेला असाल तर बेलपत्र अर्पण करायचं आहे. दूध घेऊन गेला असाल तर दूध अर्पण करायचं आहे. कारण की श्रावण महिन्यातील जेवढे सोमवार येत असतात तेवढ्या प्रत्येक सोमवारला आपण मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी जातच असतो. त्यावेळेस मग तुम्ही जे साहित्य लागणार आहे त्या सगळ्या वस्तू घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे आणि शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण जे फळ घरून घेऊन गेलं आहे तर ते फळ आपल्याला काय करायचं आहे, तिथे अर्पण करायचं आहे. आणि तुमची जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे. तर घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा घरामध्ये आर्थिक समस्या असेल किंवा नोकरीसाठी प्रयत्न करत आहात, नोकरी पाहिजे तशी मिळत नसेल, जे पण काय असेल तर त्याबद्दल मग भगवान भोलेनाथाला प्रार्थना करायचं आहे. आणि ते जे फळ आहे तर ते फळ आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे. कारण की आपण घरी सेवा केल्यानंतर घरी सेवा करून त्याचप्रमाणे मंदिरामध्ये पण जाऊन सेवा केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळत असतं. आणि ते फळ आपण मंदिरामध्ये अर्पण केले त्यामुळे काय होईल की आपल्या ज्या कोणत्या इच्छा असतील तर त्या इच्छा नक्की पूर्ण होतात. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, भगवान भोलेनाथाचा ओम नमः शिवाय असा 108 वेळा मंत्र जप करायचा आहे. पण आता बऱ्याच वेळा काय होतं की मंदिरामध्ये गर्दी असते त्यामुळे तिथे बसण्यासाठी जागा नसेल तर मंदिराच्या बाहेर थोडीशी कुठे आजूबाजूला जागा असेल तर तिथे बसूनच मग मंत्र म्हणायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता प्रत्येकाला म्हणजे शिवलीला अमृत हा जो ग्रंथ आहे तर या ग्रंथाचे पारायण करणं शक्य होत नाही. तुम्हाला शक्य होत असेल तर हरकत नाही. जर नाही शक्य झालं तर मग या ग्रंथामधील 11वा जो अध्याय आहे तर तो तुम्ही दररोज पठण केलात तरीही चालेल. कारण की हा जो अध्याय आहे तर या अध्यायाला रुद्र अध्याय असे म्हटले जाते. त्यामुळे तुमच्याकडून पारायण जर नाही झाले तरी हरकत नाही. पण हा एक अध्याय आपल्याला संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दररोज पठण करायचं आहे. ज्यामुळे काय होईल की तुम्हाला संपूर्ण पारायणाचे पण फळ मिळेल. त्याचबरोबर भगवान भोलेनाथाची कृपा तुमच्यावरती कायम राहील. तर आता तुम्हाला समजलंच असेल की कोणती वस्तू म्हणजेच की भगवान भोलेनाथाला अर्पण करायचं आहे, कोणतं फळ अर्पण करायचं आहे आणि कधी करायचं आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.